सुनील अण्णा, बाकी अण्णांच्या कामांबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे की त्यांनी सगळ्या आपल्या विविध मूलभूत गरजा आणि प्रकल्प राबवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या भागातील आता प्रगल्भित जे कामं आहेत, उरलेली जे काही छोटी मोठी कामं आहेत ती पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे आणि त्याची सुरुवात आपल्याला दिसून येत आहे इथे. त्याचप्रमाणे आपल्याला असा पूर्ण विश्वास आहे की आपल्याला अण्णांचं सहकार्य याच्यासाठी लाभेल आणि बाकीचे जे पण त्याच्यासाठी जे सहकार्य करत आहेत आपल्याला त्यांचेही सहकार्य लाभेल आणि आमच्याकडूनही आमचं सर्व प्रकारचं सहकार्य त्यांना लाभेल याची मी ग्वाही देते. आम्ही जेव्हा इकडे सोसायटीमध्ये राहायला आलो तेव्हा रस्त्याचं खूप म्हणजे एवढं परिस्थिती होती की टू व्हीलर चालवायची म्हटलं की आम्हाला खूप वेळेस विचार करावा लागायचा. डबल सीट जायचं असेल तर पहिले मागच्याला उतरायला लागायचं आणि मग आम्ही गाडी घेऊन जायचो, कारण की एवढे रस्ते खराब होते. पण आज आपल्याला दिसून येत आहे की रस्त्यांची जी सध्याची परिस्थिती आहे, जे काही आहे ते सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या सोबतीने झालेलं आहे. याच्यानंतरही आमचं सहकार्य सगळ्यांसोबत असेल याची ग्वाही देते आणि सगळ्यांचं इथे मनपूर्वक परत एकदा स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. शब्द नाही तर माझ्या अण्णाचं काम बोलतंय. म्हणूनच तालुक्यामध्ये विकासाचं नाणं खणखणीत वाजतंय. या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अण्णा आपण या ठिकाणी एक मिटिंग घेतली सोसायटीची आणि सर्वात मोठा अप्रतिम असा प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांनी दिला. आणि नागरिकांचं म्हणणं एकच होतं की भाऊ, आमच्या या सोसायटीमध्ये आम्हाला राजमुद्रा कॉलनी म्हणून नाव द्यायचंय. आमची एकच मागणी आहे की आम्हाला आमचं नाव द्या. आम्ही गेले 6 वर्ष यासाठी झगडतोय आणि अण्णा आणि सर्व मान्यवर गणेश भाऊ, आपल्याला माहिती या परिसरामध्ये 17-18 लाख रुपये गुंठ्याला भाव आहे एने प्लॉटला. या लोकांनी 11 गुंठे जमीन बक्षीसपत्र करून दिली वराई ग्रामपंचायतला पाणी योजनेसाठी. आमदार साहेबांनी 31 कोटी रुपयाची पाणी योजना वराई गावाला मंजूर केली. परंतु त्याचं एस्टिमेट फायनल होत नव्हतं, कारण की योजनेसाठी लागणारी जागा नव्हती उपलब्ध. जागा होती तर ती गायरानामध्ये, आणि गायरान खालच्या बाजूला आहे, तिथं फिल्टर प्लॅन्टचं काम होणार नव्हतं. त्यामुळे या लोकांनी 11 गुंठे जमीन आपल्या स्वतःच्या मालकीची, सोसायटीच्या मालकीची बक्षीसपत्र करून दिली. आणि त्यावेळेस आमचा चिराग असेल, चिराग, गणेश भाऊ सातपुते, अभय बेडकाळे, विशाल जाधव, त्या मान्यवर मंडळींनी, या स्थानिकांनी आमदार साहेबांना एक पत्र दिले की साहेब, आमची एवढी मागणी आहे की आमची 27-28 गुंठे जमीन ओपन आमचा मालकीचा आहे, तिथं आम्हाला एक गार्डन करून द्या, क्रीडांगण, लहान मुलांची खेळणी, थोडस क्रीडांगण, झाडं वगैरे, वॉल कंपाऊंड त्याला, आणि हा जो विकास होतोय त्याबरोबर आम्हाला फक्त एक रस्ता आणि गटरचं काम करून द्या. आमदार साहेब म्हणले की तुम्ही जवळपास 1-1.5 कोटीची प्रॉपर्टी आम्हाला फुकट दिली आहे, तर किमान तेवढा तरी निधी तुम्हाला मी देणार. आणि बरोबर 1,55,00,000 रुपयाचा निधी आपण या ठिकाणी देत आहे या कॉलनीला. भाऊ, 1.5 कोटीची प्रॉपर्टी आहे, आपल्याला बक्षीसपत्र करून दिली आणि आमदार साहेबांनी 1,55,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे विकास कामांना. यामध्ये आपण भाऊ या ठिकाणी अंडरग्राउंड गटर बंदिस्त, इथून पूर्ण खाली 450 मीटरचं अंतर आहे दोन्ही साईडनी, त्याच्यावरती फुटपाथ प्लेइंग ब्लॉकचा, त्याच्यामध्ये कॉन्क्रीटचा रोड पूर्ण, आणि फुटपाथच्या साईडनी आपण त्यांना बसायला बाकडे करतोय आणि स्ट्रीट लाईटचे काम. हे सर्व काम आपण आता टेंडर झाले आणि कॉन्ट्रॅक्टर पण येत आहेत. उद्यापासून आपण काम पुढे चालू करतोय. त्यामुळे सांगतोय की शब्द नाही तर माझ्या अण्णाचं काम दिसतंय. आणि आमदार साहेब, मी आपल्याला आमच्या वराई ग्रामस्थांच्या वतीने लाख धन्यवाद देतो की आपण शब्द देत नाही तर प्रत्यक्षामध्ये आम्हाला काम करून देता. त्याबद्दल मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वप्रथम पंचायत समिती सदस्य राजूभाऊ कडलक आपले 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतील.
उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनाना शेळके आणि वराळे नगरीतील सर्व ग्रामस्थ, युवा सहकारी, माता भगिनी, आज आपण या ठिकाणी भूमिपूजन लोकार्पण समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहात आणि पंचायत समिती जेडपीच्या इलेक्शनला जे काही शब्द आम्ही दिले असेल किंवा अण्णांनी दिले असेल ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत. प्रथमतः सर्व माझ्या गणातील वराळे गावातील आणि माझ्या गणातील सर्वांच्या वतीने मी अण्णांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण 1,55,00,000 निधी माझ्या गणामध्ये वराळे गावामध्ये या ठिकाणी दिला. शब्द दिलेला पूर्ण करणारा नेता म्हणलं तर आम्ही तुमच्याकडे बघूनच या ठिकाणी काम करतोय आणि पुढील 5 वर्षात अजूनही जे काही कामं आपल्याकडनं येतील ते आम्ही या ठिकाणी 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना बोलवलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी तदनंतर पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय आमचे दाजी दिलीप बोडवरे आपणास विनंती की आपण 2 मिनिटं काय बरोबर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ पल्लवीताई दाभाडे आपणास विनंती की आपण आपलं मत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मावळ भूमीमध्ये वराळे गावामध्ये वार्ड क्रमांक 2 या ठिकाणी भूमिपूजन व लोकार्पण सोहळा निमित्त उपस्थित मावळचे लोकप्रिय आमदार श्रीनाना शेळके, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर, तसेच वराळे गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व सोसायटीमधले सर्व सदस्य, बहुसंख्येने माझ्या माता भगिनी सर्वांचं मी स्वागत करते. खरंच आज अण्णांनी आपल्याला जो शब्द दिला आहे तो पूर्ण केला आहे. आज आपल्या गाव म्हणजे पूर्ण मावळ तालुक्यामध्येच पूर्ण वाड्या वस्त्या असो, गावं असो, शहरी भाग असो, अण्णांनी जे काम केलं आहे ते आपल्याला दिसतच आहे. आज जे गेले पंचायत समिती जेडपी सदस्याच्या वेळेस अण्णांनी व आम्ही जे कामं करण्याचं तुम्हाला जे वचन दिले आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचं एक उत्तम उदाहरण आज अण्णांनी 1,55,00,000 काम दिलेलं आहे आणि ते काम पूर्ण केलं आहे. मी सुद्धा जिल्हा परिषद मार्फत येणाऱ्या 5 वर्षांमध्ये वराळे गावातील ज्या अडीअडचणी असतील महिलांच्या व ज्या सोसायटीमध्ये ज्या रस्ते गटर त्याचे काय अडीअडचणी असतील ते पूर्ण करण्याचं मी तुम्हाला 100% काम करेल असं मी ग्वाही देते. आणि इथून पुढे सुद्धा जे तुम्ही मला आशीर्वाद दिला आहे आणि त्याचं मी खूप आभार मानते. तुमच्या आशीर्वादाने आज मी ते उभी आहे. तसेच अण्णांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करत आहोत. इथून पुढे सुद्धा आम्ही असेच काम करू, तसा तुमचा आशीर्वाद आमच्या मागे उभं राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि इथून पुढे सुद्धा असं काम करेन व मी धन्यवाद मानते. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक माजी सरपंच सन्माननीय ज्ञानेश्वरजी मराठे आपल्या मत व्यक्त करत आहेत. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, वराळे गावामध्ये वार्ड क्रमांक 2 बहुतेक कामांची उद्घाटन त्यानिमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलअण्णा शेळके, खरं जर पाहिलं तर मावळचा विकास पुरुष म्हटलं पाहिजे. ज्याला विकासाची गंगा ज्या घरोघरी आणता येते त्याला विकास पुरुष म्हटलं जातं. त्यानंतर मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेशजी खांडगे, मावळचे या जिल्हा परिषद सदस्य पल्लवीताई दाभाडे, विठ्ठलरावजी शिंदे आणि आदरणीय व्यासपीठ. खरं जर पाहिलं तर वेळ कमी आहे. या ठिकाणी आमदार साहेबांना एक सांगावं असं वाटतं, वराळ्या गावामध्ये गाव अतिशय मोठं आहे आणि वराळ्यामध्ये विकास करायचा असेल तर हे विभागलेलं गाव. आणि अण्णा या ठिकाणी सांगू इच्छितो, गेल्या
10 वर्षापूर्वी वराळ्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न अतिशय भेडसावत आहे. इथून जर आपण खाली मंदिरापर्यंत जर गेलो तर सगळ्या रस्त्याने कचरा दिसल. तर 10 वर्षापूर्वी वराळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक ठराव केलेला आहे. 3 एकर जागा ग्रामपंचायतीने कचऱ्याचं नियोजन करता केलेले आहे. त्याचा पाठपुरावा देखील करण्याचा प्रयत्न केला, पण तो मध्यंतरी अपुरा राहिला. आपल्या हातानं तो पाठपुरावा होऊन वराळ्याला या कचऱ्याच्या समस्यापासून सोडावा अशी या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि या ठिकाणी वराळे गावामध्ये जे विकास कामं चालल्या त्या विकास कामं चांगल्या पद्धतीने चालल्यात, म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला आपला सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि वराळे ग्रामपंचायतीने पुढील कामं चांगली करावा त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सामान्य गणेश भाऊ खांडके आपणास विनंती की आपले विचार व्यक्त करावेत. वराळे ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 2 मध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानं आणि लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते, मावळ विधानसभेचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, बबनदादा भोंगाडे, जिल्हा परिषद सदस्य पल्लवीताई दाभाडे, पंचायत समितीचे राजू कडलक, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वांची काही नावं आता घेत नाही, उपसभापती साहेबराव कारके, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच जिल्हा परिषद पंचायत समितीचे प्रमुख पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, विविध पदांवरती काम करणारे सर्व सन्माननीय सदस्य, समोर उपस्थित सर्व वडीलधारी माता भगिनी, ज्यांनी आज आपल्याला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं, असे आमचे सहकारी कल्पेशजी मराठे, देवीदास, सर्वच प्रमुख मान्यवर, अनेक मान्यवरांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना वराळे ग्रामपंचायतीचा होत असलेला विकास या संदर्भामध्ये सविस्तरपणाने सांगितलं. आपल्या सर्वांना आमदार सुनील अण्णा शेळके यांचं मनोगत या ठिकाणी ऐकायचंय. 2019ला सुनील अण्णा या तालुक्याचे आमदार झाल्यानंतर या तालुक्याचा विकासाच्या बाबतीमध्ये झालेला कायापालट आपण सर्वांनी पाहिला. अगदी उदाहरणादाखल जर बोलायचं ठरलं, लोणावळा असेल, तळेगाव असेल, वडगाव आहे, देऊ आहे, देवरोड आहे, यासारखी शहरी, निम शहरी भाग आणि अंधरमावळ, पवनमावळ, नाणेमावळ यासारख्या ग्रामीण भागामध्ये मागच्या 50 वर्षामध्ये विकासाच्या बाबतीतलं जे चित्र आपण पाहू इच्छित होतो, परंतु आपल्याला फार समाधान त्यातलं कधी विकासाच्या बाबतीमधलं मिळालं नाही. आणि म्हणून मागच्या 7-8 वर्षामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली झपाट्यानं बदललेला तालुका आपण सगळ्यांनी पाहिला. जिल्हा रुग्णालय असेल, वेगवेगळ्या प्रशासकीय इमारती असतील, महसुली कार्यालय असतील, अशा अनेक गोष्टी, रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, या सर्व तुम्ही सगळ्यांनी मायमाऊली जनतेने जो विश्वास आमदार साहेबांवरती टाकला आणि त्या
विश्वासाचं रूपांतर जनतेच्या सेवेत झालेल्या विकास कामांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आमदार साहेबांना बोलायचे कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. आज लग्न, सामुदायिक विवाह असे अनेक कार्यक्रम मावळच्या परिसरामध्ये आहेत. परंतु वराळ्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं की तळेगावला लागून असणारं हे गाव आहे, त्याच्यामुळं अतिशय झपाट्यानं या परिसराच्या जवळ असणारी इंडस्ट्री, मग तळेगाव असेल, चाकण असेल, आणि राहण्याच्या बाबतीत मात्र लोक तळेगाव आणि तळेगावच्या परिसरामध्ये वराळे असेल, वडगाव असेल, कातवी रोड असेल यासारखी गावं राहण्याच्या बाबतीमध्ये निवडतात. याचं कारण असं आहे की मागच्या काही वर्षामध्ये शैक्षणिक दृष्टिकोनातनं असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातनं असेल, नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं असेल, ज्या झपाट्यानं आणि ज्या शिस्तबद्ध पद्धतीनं हा मावळचा परिसर वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे राहण्यासाठी लोक मुलांच्या भवितव्यासाठी असेल किंवा एक सुरक्षित म्हणून निवासाच्या संदर्भामध्ये सगळेजण या परिसराकडे पाहतात. आणि मोठ्या प्रमाणावर आज आपल्या वराळे परिसरामध्ये आज राजमुद्रा कॉलनी असं नामकरण देखील आमदार साहेबांच्या हस्ते आपण या आपल्या कॉलनीचं केलं. शेजारीच असणारी भीमाशंकर कॉलनी आहे किंवा अशा वेगवेगळ्या लहान वसाहती या वराळ्याच्या परिसरामध्ये आहेत. मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण वाढत चाललेलं आहे आणि मग आपली देखील सगळ्यांची जबाबदारी या ठिकाणी राहते की आमदार साहेब जरी मोठ्या प्रमाणावरती आज जवळपास 1.5 कोटीची भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केली आणि आमदार साहेब जरी मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्या या वराळ्याच्या डेव्हलपमेंटसाठी इथं देत असले तरी सुद्धा एक नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की माझं वराळ गाव हे स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. आज जर बारकाईने आपण पाहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक वस्ती इथं वाढत असताना आंबीकडे जाणारा रस्ता किंवा इकडं पलीकडं आपण कातवी रोड ज्याला म्हणतो कातवीकडे जाणारा रस्ता, आपण जर रोडवरनं जर प्रवास केला तर अख्ख्या रस्त्याच्या दुतर्फा कचरा कुंड्या विरहित रस्त्यावरती कचरा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अनेकदा मी सुद्धा वराळीकरच आहे, माझाही सातबार आहे वराळ्याचा. ज्यावेळेस मी देखील इथं काही वेळेस सकाळचा किंवा संध्याकाळच्या वेळेस इथून प्रवासाच्या निमित्तानं जात असतो, अनेक मंडळी स्कूटरवरती येतात, निळ्या रंगाच्या पिशव्या गोल 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 फिरवत आणि त्या पिशव्या टाकायच्या रोडच्या कडेला आणि अशा पद्धतीनं कचऱ्याचं साम्राज्य आपल्या या वराळ्याच्या परिसरामध्ये आहे. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. एकीकडे आपण विकासाचं स्वप्न पाहत असताना तालुक्याच्या नेतृत्वाकडनं आमदार साहेबांकडनं या भागातला विकास झाला पाहिजे या संदर्भातला आपण सगळेजण इच्छा प्रदर्शित करतो आणि आशा बाळगतो. आमदार साहेब देखील विकास कामं करत असताना आमदार साहेबांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे हे गाव नेहमी भक्कमपणाने उभं राहिलेलं आहे आणि म्हणून या गावाला देखील विकासाच्या संदर्भामध्ये आमदार साहेबांकडनं सातत्यानं झुकतं माप देण्याचं काम इथून पाठीमागच्या काळामध्ये झालं आणि उद्याच्याही काळामध्ये होईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु हे होत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की इथला परिसर स्वच्छ राहायला पाहिजे. मोठ्या प्रमाणावरती नोकरदार मंडळी आहेत, म्हणजे मी फक्त नागरिकांच्या बाबतीमध्ये इथं सांगतो असं नाही, परंतु ग्रामपंचायतीने देखील ठिकठिकाणी कचरा टाकण्याच्या संदर्भामध्ये कचरा कुंड्या असतील किंवा जे सेग्रेशन ज्याला म्हणतो आपण, ओला कचरा, सुका कचरा, या संदर्भातल्या गोष्टी देखील आपण त्या कॉलन्यांमध्ये किंवा घराघरामध्ये त्या ठिकाणी पुरवल्या पाहिजेत. मग अशी पंचायत समितीचे सदस्य आमचे राजूभाऊ असेल किंवा पल्लवीताई यांनी देखील सांगितलं, परंतु मी तुम्हाला देखील दोघांना विनंती करेल की आपण सदस्य म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून करत असताना हे गाव कचरा मुक्त कसं होईल याच्यावरती आपण प्रामुख्याने जर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं हे नाही, कारण हे काम आता आपण आमदार साहेबांना सांगू शकत नाही. आमदार साहेबांना रस्ते, पाण्याच्या सुविधेच्या संदर्भामधनं तुम्ही मागायच्या अगोदर आमदार साहेबांनी दिलेलं आहे, परंतु ही जबाबदारी मात्र आपण सगळ्यांनी या ठिकाणी स्वीकारली पाहिजे. एवढीच या निमित्ताने विनंती करतो. राजूभाऊंनी सांगितलं की बाबा
मागच्या काळामध्ये काही पंचायत समिती जिल्हा परिषदेला आम्ही शब्द दिले ते निश्चितपणानं पूर्ण करू. राजूभाऊ आम्हाला खाजगीमध्ये वेदना सांगत असतो त्याच्या की भाऊ खर्च झाला पण मला अजूनही काहीतरी करायची इच्छा आहे, अजून माझं काही समाधान होत नाही. त्याच्यामुळं पल्लव असेल, राजूताई असतील, त्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये कुंड्यांच्या व्यवस्था असतील किंवा ग्रामपंचायतीला देखील म्हणजे तुम्ही खिशातल्या जरी नाही दिले तरी कुठून काय गोळा करून मदत करता आली तर त्या पद्धतीने करा. परंतु आमदार साहेब देखील इथून पुढे ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमात कॉलनीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने येतील तर आमदार साहेबांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं पाहिजे की वराळे बदलत चालले आणि हे चित्र निर्माण करायची क्षमता तुमच्यामध्ये आहे. विशेषतः आपल्या महिला भगिनींमध्ये आपण देखील आपल्या पतिराजांच्या हातामध्ये सकाळच्या पिशव्या देत जाऊ नका, म्हणजे त्यांना देखील अडचण आणि बंधन त्या ठिकाणी राहणार नाही. आणि वराळेकर आपले ग्रामपंचायतीच्या मंडळींना देखील सांगतो की आपण कचरा ठेवण्यासाठीच्या व्यवस्था त्यांच्या भले 2 गाड्या जास्तीच्या मागा, आमदार साहेब कधी नाही म्हणत नाही तुम्हाला, ते देण्याचं काम ते करतील एवढंच या निमित्ताने सांगतो. एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा मंडळींनी आम्हा सगळ्यांना प्रेमाने या ठिकाणी बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी धन्यवाद भाऊ, आपण अगदी मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं. आपण वारंवार वरायावरती लक्ष ठेवून असता आणि गेले अनेक वर्ष तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर उभा आहे, त्यामुळे तुम्हाला आमच्या अडचणी आणि आमच्या भूमिका सर्व माहिती आहेत. या ठिकाणी मी राजमुद्रा कॉलनीतील महिला भगिनींच्या हस्ते आमदार साहेबांचा सन्मान होतोय. चला पटकन. राजमुद्रा कॉलनी महिला भगिनी यांच्या हस्ते आमदार साहेबांचा सन्मान होतोय. आणि त्यानंतर जय महाराष्ट्र सोसायटी यांच्या वतीने आमदार साहेबांचा खास सन्मान होतोय, कारण की जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान भाऊ आपण स्वखर्चाने आपले सदस्य असतील, आमदार साहेब असतील यांनी स्वखर्चाने 8.5 लाख रुपयाचं कॉन्क्रीट आणि स्टाईलचं काम पार्किंगचं या बिल्डिंगचं आपण करून दिलं होतं स्वखर्चाने, कोणताही निधी नाही काही नाही. त्या निमित्ताने राजमुद्रा कॉलनी आणि अजून एक उल्लेख करतो की आमदार साहेबांनी 3,20,000 रुपयाचं सोलर पॅनल वर्धमान सोसायटीला बसून दिलेलं आहे. त्यांच्या वतीने हा सन्मान आमदार साहेबांचा होतोय. आणि भाऊ आवर्जून उल्लेख असा करतो की ही सगळी जी माणसं आहेत भाऊ झेडपीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जेव्हा आम्ही त्यांना मत मागायला गेलो तर ही सगळी माणसं म्हणली की भाऊ आम्हाला पैसे नको, मताचे पैसे नको, आमचं काम करून द्या. आणि त्या सगळ्या मंडळींनी काम करून घेतलं, ठराव केला आणि भाजपचा कमळ त्याची गाडी सुद्धा फिरकू दिली नाही त्या भागामध्ये. अशी ही सगळी आपली मंडळी आहेत, त्यामुळे खास त्यांचं कौतुक वाटतं. तर नंतर या ठिकाणी मी बघा इकडे ओके अतिशय जिव्हाळ्याचा असा प्रश्न आमदार साहेब आपल्याकडे मांडतोय. तुम्ही कित्येक कोटी रुपये खर्च करून अण्णा एक प्रश्न आहे नागरिकांचा की तुम्ही इतके कोटी खर्च करून हा रस्ता केलाय पण याला स्पीड ब्रेकर नाहीये आणि दर 2 दिवसाला इथं ऍक्सिडेंट होतोय, अधिकारी आम्हाला स्पीड ब्रेकर टाकून देत नाही, तेवढे फक्त आम्हाला स्पीड ब्रेकरचं काम करून द्या. आणि दुसरा एक प्रश्न आहे, एक मिनिट हा बोलू का. इतक्या बिल्डिंग झाल्यात आमच्या इकडं, बिल्डिंग झाल्या ओनरशिप झाल्यात, ते लोक ओपन प्लॉट सोडतात, त्याला एकशे उद्या परत बिल्डिंग बांधतात. कमीत कमी एक 20 गुंठे प्लॉट आम्हाला त्यांच्या हातकडून घेऊन द्या. कशासाठी? गार्डनसाठी. तिथं कोयनूर सोसायटी आहे, त्यांचा मेन रोडला प्लॉट आहे 11 गुंठ्याचा. तेवढा प्लॉट जरी दिला आम्हाला तर चांगलं गार्डन तिथं करून भेटेल. पीएमआरडी कोणता एक प्लॉट फक्त तुम्ही घेऊन जा ग्रामपंचायतला, ग्रामपंचायतकडून आपण ते गार्डन करून देऊ. आणि तिसरी गोष्ट, स्ट्रीट लाईटला आम्हाला एक 20 लाख रुपये द्या. आणि तुम्हाला एक दिले नाही मी ते करता मला तू बोलावलं, मला माहिती. आज आपल्या वराळे ग्रामपंचायतीच्या हातीमधील
वॉर्ड क्रमांक 2 मधील विविध विकास कामांचा आज भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडतोय. व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय विठ्ठल शिंदे, तालुक्याचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे, जिल्हा परिषद सदस्य पल्लवीताई दाभाडे, पंचायत समितीचे उपसभापती साहेबराव कारके, मनोजभाऊ येवले, राजेंद्रजी कडलक, बबनदादा बोंगाडे, ज्ञानेश्वरजी मराठे, भरतभाऊ घोडगे, शहाजहान मराठे, बळीरामजी मराठे, बाळासाहेब दाभाडे, अनिताताई मराठे, त्याचे दिलीप भाऊचं नाव काय लागले पुढे, दिलीप भाऊ ढोरे, गणेशजी फंडे, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, या भागातील सर्व वडीलधारी, माझ्या माय भगिनी, सहकारी बांधवांना आणि पत्रकार मित्रांनो, आज वार्ड क्रमांक 2 मधील जवळपास 1,55,00,000 रुपयाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं असं प्रथमतः जाहीर करतो. आज आपल्या वराळे गावातील विविध विकास काम होत असताना कल्पेशने, देवीदास भाऊने या भागातील जी काही कामं आम्हाला सुचवली ती करण्याचा देखील आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करतोय. आज जवळपास 1,55,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध होत असताना ग्रामपंचायत आणि काही DPDCच्या माध्यमातून आपण हा निधी उपलब्ध केलेला आहे. 1,55,00,000 रुपयाची कामं झाली म्हणजे सगळीच कामं संपली अशातला भाग नाही, परंतु आपण सगळ्या मंडळींनी आमच्या भागात कामं होत आहेत, आमच्या भागाला निधी मिळतोय, तर आपण देखील आलं पाहिजे आणि इथल्या नागरिकांना एक समाधान व त्यांच्या ज्या काही अडचणी त्या देखील आपण जाणून घेतल्या पाहिजे. याकरता तुम्ही आज मला खरं त्या ठिकाणी बोलवले आहे. कामं होत असतात, विकास कामं करण्याकरता तुम्ही मला दुसऱ्यांदा आमदार केला, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य हे देखील आपल्या विचाराचे किंवा सुनील शेळकेला साथ देणारी माणसं तुम्ही निवडून दिली. आणि म्हणून या वराळे गावामध्ये देखील कामं करत असताना मागील 6 वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल तर पाणी योजना असेल, आपल्या इंद्रायणी नदीवरचा वराळे नानोलीला जोडणारा पूल असेल, आपल्या इंद्रायणी मंगल कार्यालय ते आंबीपर्यंतचा आपल्या समोरचा हा रोड असेल किंवा अंतर्गत काम आहेत, जवळपास 73 कोटी रुपयाची कामं आजपर्यंत वराळे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण केली याचं देखील आपल्याला समाधान आहे. ही कामं होत असताना महत्वाकांक्षी किंवा जी खऱ्या अर्थाने गरज होती ती पाण्याची आणि काही मुख्य रस्त्यांची, ती कामं देखील आपण प्रत्यक्षामध्ये पूर्ण केली. आणि आगामी काळामध्ये वराळे फाटा ते आपल्या गावातला मुख्य रस्ता जो आहे पूर्ण तुमच्या स्मशानभूमीपर्यंतचा ते सुद्धा काम पाऊस संपल्यानंतर त्या रोडचं काम देखील मी सुरू करीन आणि पुढच्या 6 महिन्यानंतर ते पूर्ण करून देईल. जवळपास आपल्या मारवाडीपासून तर वराळेपासून तर काटवी इथपर्यंतचा संपूर्ण रोड हा आपण 7 मीटर कॉन्क्रीटचा जवळपास 20 कोटी रुपयाचं काम हे प्रत्यक्षात मंजूर केलं, टेंडर झालं आणि काटवीपासून तर आपल्या तळेगाव हद्दीपर्यंत तो रोड आता सुरू होईल आणि पाऊस संपल्यानंतर वराळे फाटा ते तुमच्या वराळ्याच्या स्मशानभूमीपर्यंत किंवा नदीपर्यंत रोड तो देखील आपण सुरू करू. माझा सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे, हे शहर वराळे ग्रामपंचायत म्हणत असताना मोठ्या झपाट्याने इथलं नागरीकरण वाढते आणि इथल्या अपेक्षा किंवा इथल्या नागरिकांच्या सुविधा देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये मागणीच्या माध्यमातून किंवा त्यांना जे जे प्रश्न भेडसावत आहेत त्या माध्यमातून देखील सातत्यानं सांगण्याचं काम करतायत. खरं तर या ठिकाणी आज सोसायटीतली लोक आहेत, ज्यांनी फ्लॅट घेतले, ज्यांनी टाउनशिप मध्ये, रो हाऊस मध्ये किंवा अपार्टमेंट मध्ये जी घरे घेतली, या लोकांची खऱ्या अर्थाने इथल्या बिल्डरने जी काही फसवणूक केली त्या फसवणुकीतून तुम्हाला त्रास होतो
त्याचा त्रास तुम्ही आमच्यावरती किंवा आमच्यावरती जो भार टाकता, ती जबाबदारी आमच्यावरती देता, ती जबाबदारी पूर्ण करण्याकरता आम्ही देखील प्रयत्न करतो. मी बिल्डरांनी या ठिकाणी वराळ्यातल्या जवळपास 70% कुटुंबांची फसवणूक केली हे जाहीरपणाने मी स्पष्टपणे सांगतो. पहिलं तर त्यांनी तिथले फ्लॅट हाऊस जे काही बंगलो केले विकले, ते वराळे ग्रामपंचायत म्हणून नाही विकले, ते तळेगाव म्हणून विकले. तळेगावचं नाव देऊन जाहिरात करून विकले. आणि त्यानंतर जे प्लॅन पास करून घेतले, ज्या बिल्डरनं आपल्याला त्या ठिकाणी ज्या सुविधा दाखवल्या, जे PMRDA प्रत्यक्षामध्ये त्यावरती सँक्शन केलं, जो प्लॅन सँक्शन झाला त्यावरती STP लाईन असतील, STPचे प्लॅन असतील, त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था असेल, अंतर्गत लाईटची व्यवस्था, अंतर्गत गार्डनची कामं, ज्या ठिकाणी ओपन स्पेस सोडले गेले तिथं आम्ही गार्डन डेव्हलप करू, मुलांकरता खेळणी देऊ, ओपन जिम देऊ, या ठिकाणी एखादा हॉल बांधून देऊ, अशी वेगवेगळी जी काही कामं त्यांच्या ब्रोशरवरती दाखवली. आणि तुमची सदनिका घेताना किंवा जे फ्लॅट घेताना तुम्हाला जे जे काही स्वप्न दाखवली, ती स्वप्न देखील या बिल्डर लोकांनी पूर्ण केली नाही. म्हणून हा संपूर्ण आज त्रास इथल्या राहणाऱ्या नागरिकांना देखील सहन करावा लागते. मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला कल्पेशनं देवीदास भाऊने ज्या काही मागण्या सांगितलेल्या त्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी 100% माझी आहे. त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. येणाऱ्या काळामध्ये वराळे शहराला चांगलं शहर किंवा चांगली ग्रामपंचायत म्हणून, आदर्श ग्रामपंचायत म्हणून देखील आपल्याला पुढे आणण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. ग्रामसेवक आलाय का? काय वाढतो का ग्रामसेवक? उद्या सोमवारी, उद्या तुम्ही वडगावला सकाळी या. मगाशी गणेश भाऊनीची खंत व्यक्त केली. माऊली मामा तुम्ही पण मला मगाशी सांगितलं, आम्ही जागा मागितली, तुमची गायराची जागा जिथं मोकळी असेल ती कलेक्टर साहेबांकडे कधी परवानगी आणायची ती मी आणतो. तुम्हाला ज्या ठिकाणी जागा कुणाचा त्रास किंवा कुणाची हरकत नसेल अशी जागा तुम्ही आयडेंटिफाय करा. त्या ठिकाणी कचऱ्याचं तुम्ही विलगीकरण करण्याचं काम किंवा तिथं शेड घालून दोन्ही प्लॅन म्हणजे ओला आणि सुक्या कचऱ्याचा प्लॅन येतो बसवण्याचं काम हातामध्ये घ्या. उद्या सकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत वडगावला आपल्या ग्रामपंचायतले काही सदस्य आणि आपण एकत्रितपणानं BDO तुम्ही आणि काही महसूलच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या जागेच्या बाबतीत तुम्हाला उद्याच निकाल देतो, निर्णय देऊन टाकतो. जिथं तुम्हाला कचऱ्याचं विल्हेवाट लावायची, जिथं तुम्हाला जागा पाहिजे ती जागा तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. त्यावरती ग्रामपंचायतीला देखील स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत चांगला निधी आपल्याला आणता येईल. वराळ्याच्या गावातल्या बाबतीत किंवा इथल्या रस्त्यांच्या बाबतीत तुम्ही सातत्यानं जे सांगितलं, मी खरोखर वराळे ग्रामस्थांना देखील सांगतो, पुणे ग्रँड टूर म्हणजे आपली इंटरनॅशनल सायकलची जी स्पर्धा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी सुरू झाली. मावळ तालुक्यातील पवन मावळ या भागातल्या आपण 42 ते 43 किलोमीटरचे रस्ते पूर्ण केले आणि या वर्षी आपण जवळपास 83 ते 84 किलोमीटर एवढी सायकलची लांबी, त्या ट्रॅकची लांबी, त्या स्पर्धेचा संपूर्ण परिसर आपण डेव्हलप करण्याचं काम हातामध्ये घेतले. आणि वराळे गाव फक्त तुमच्या कचऱ्याकरताच मी त्याच्यातून काढलेले, नाहीतर आपण अंदर मावळ, निगडे, आंबळे, कराड या परिसरात येत असताना आंबीवरून याच भागातून स्टेशन मार्गे आपण चाकणला नेणार होतो. ती टूर आपण पलीकडनं MIDC नवला कुंभरे खेडचा काही भाग करून आपण देऊ मार्गी परत ती शेवटी भक्ती शक्ती म्हणजे आपल्या त्या टूरचा समारोप अशा पद्धतीने तिथं आपण रूट नव्याने तयार केला. शेवटी ज्यावेळेला इंटरनॅशनल स्पर्धा होती त्यावेळेला रस्ते, तिथली व्यवस्था, तिथल्या नागरिकांच्या अडचणी किंवा कचऱ्याची व्यवस्था हे सगळं ज्या ठिकाणी चांगलं आहे त्या ठिकाणीच अशा स्पर्धा देखील आपण केल्या पाहिजे. नाहीतर इंटरनॅशनल प्लेयर यायचे आणि तुमच्या साईडला फेकलेल्या पिशव्या पलीकडचे मी पण पाहतो, जाता तर मलाही पाहायला मिळतात. मग त्या फेकलेल्या कचऱ्याच्या पिशव्या बघत जायचं त्यापेक्षा आपली टूर पलीकडे नेलेली परवडली. आणि अशा पद्धतीने आम्ही त्यामध्ये काही निर्णय केले. परंतु आज वराळ्याची लोकसंख्या पाहिली तर 30,000हून अधिकची लोकसंख्या झालेली आहे. मगाशी कुणीतरी सांगितलं, मला तू सांगितलं 15 लाख रुपये गुंठ्याचा आज इथे बाजारभाव आहे. पूर्वी 700-800 रुपये होता, 1500 रुपये आज झालाय. 1500 आता 2000 रुपये काही महिन्यात होईल. पुढच्या 5 वर्षामध्ये इथला
बाजारभाव जर पाहिला पुढच्या 5 वर्षात 50 लाख रुपये गुंठ्याचा रेट या भागामध्ये असणार आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त फास्ट ग्रोथ असलेला, फास्ट आपल्या जमिनीची व्हॅल्यू वाढवणारा कुठला तालुका आहे तर त्या तालुक्याचं नाव मावळ तालुका. आणि त्याला सर्विस्व जबाबदारी किंवा सर्व श्रेय हे माझ्या मावळच्या मायबाप जनतेला जातं. तुम्ही मला आमदार केलं, मी काहीतरी करून दाखवलं, त्यातून नागरिकांची देखील पसंती, तिथे येणाऱ्या इंडस्ट्रीची पसंती मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला मावळ तालुक्यात पाहायला मिळते. वराळे गावाने मला भरभरून दिलं, 2 वेळा आमदार केलं, मामाचं गाव, त्यामुळे मी पण 60-70 कोटी रुपये द्यायला कमी नाही केलं. पण थोडी जिल्हा परिषद पंचायत समितीला गडबड झाली. विठ्ठलांना सांगायचे, आमदार साहेब मामाचं गाव आहे पण जरा गडबड करते. अण्णाला म्हणलं तुम्ही काय काळजी करू नका, मामाचं गाव आहे, तुम्ही बिंदास राहा. काय अण्णा बरोबर ना? नाही म्हणजे वराड्यात मला गडबड दिसते. म्हणलं तुम्ही काय काळजी करू नका, माझ्या मामाचं गाव आहे, तुम्ही बिंदास राहा. माऊली मामाला विचारलं, माऊली मामा म्हणले बाचे बा काळजी करायचं कारण नाही, तुम्ही बिंदास राहा. मला मी मेवण्यांना विचारलं, मेवणे म्हणले दाजी काळजी करायचं, वराडे बिंदास राहा. एवढं बिंदास ठेवलं, माझं 2000 डायरेक्ट 4 मतं आणलं. कसं काय झालं मला अजून कळायला तयार नाही. काय वराड्याला कमी पडलं माझ्याकडून, परंतु ठीक आहे, माझ्यावरती विश्वास होता, माझ्या झेडपी पंचायत समितीच्या उमेदवारावरती विश्वास नसेल, परंतु आज पल्लवीताई, राजेश, तुम्हा दोघांनाही सांगतो, या वराडे गावानं तुम्हाला मागे ठेवलं, मला 2000ची आघाडी दिली. 5 वर्षात तुम्ही एवढं काम करून दाखवा की तुम्ही भविष्यात उभे राहिलात तर तुम्हाला वराडेने 2000च्या पुढे आघाडी दिली पाहिजे. एवढं आघाडीने तुम्हाला निवडून दिलं पाहिजे, एवढं काम करून दाखवा. जो सांगेल तसं काम करायचं. राजेश पुढे तिकडे पण हा लपून बसायचं नंबर आहे का तुला? माझा राजेश पण चांगलं काम करतो. राजेश उमऱ्यातल्या मोठ्या इंडस्ट्री आहे. कचऱ्याच्या बाबतीत जसं या ठिकाणी नागरिकांनी सांगितलं किंवा आपल्याला चांगली शाळा या ठिकाणी उपलब्ध किंवा चांगली सुविधा द्यायची असेल, सीएसआर फंडातून 9 लाख कुंभे आणि वराळे या दोन्ही गावांना फोकस करून तुला जेवढा अधिकचा निधी या ठिकाणी आणता येईल तेवढा तो आण. जिल्हा परिषद माध्यमातून पल्लवीताई स्मार्ट स्कूल जी आपली कन्सेप्ट आहे, माझी शाळा सुंदर शाळा, त्या अभियानाच्या अंतर्गत वराळे गावातल्या शाळेकरता 2 कोटी, 4 कोटी, 5 कोटी जे काय लागतील तेवढे फक्त तुम्ही मला सांगा, तेवढा निधी आणून वराळे गावाकरता द्यायची जबाबदारी माझी असेल. शाळा देखील मी तुम्हाला चांगल्या करून देईन. इथल्या गार्डनला मला माहिती आहे, तू काळजी करू, तू मला मोठं दाखवू नको. मला गार्डनच्या बाबतीत सांगितलं, चांगला प्लॅन तयार करा, डिझाईन तयार करा. आपल्या इथे चांगले आता नवीन आर्किटेक्ट आहेत, त्या आर्किटेक्ट कडनं 10 गुंठे 20 गुंठ्याची काय तुमच्याकडे जागा उपलब्ध आहे, PMRDतून कशी घ्यायची काय त्याच्यावर डायरेक्ट काम करायचं ते मी ठरवतो. पण तुम्ही मला प्लॅन द्या ना की आम्हाला 20 गुंठे जागा आहे किंवा 10 गुंठे जागा आहे, त्यामध्ये गार्डन कसं असलं पाहिजे, तिथं ओपन जिम करायची का नाही करायची, गार्डन मध्ये काय काय सुविधा तुम्हाला पाहिजे, त्या बाबतीतला तुम्ही चांगला आर्किटेक्टनं प्लॅन करून घ्या. 2-3 प्लॅन करा, तुम्हाला जो आवडेल मला जो आवडेल तो आपण प्लॅन फायनल करून पाऊस संपल्यानंतर, पावसाळा झाल्यानंतर त्या कामाला देखील आपण गती देऊन ते काम प्रत्यक्षात सुरू करण्याचं आपण नियोजन करू. शेवटी गार्डन, जिम, मुलांना खेळण्याकरता साहित्य, इथल्या रस्ते, ड्रेनेज या सुविधा तुम्हाला मिळाल्याच पाहिजे. या करता तुम्ही आम्हाला निवडून दिले आणि हे तुम्ही मागत असाल तर तो काही गैर नाही, तो तुमचा अधिकार आहे. म्हणजे वराळे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत होत असलेल्या कामांना चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण गती देऊ. उद्या सोमवारी मी वडगावला, माऊली मामा तुम्ही असाल, ग्रामपंचायतीमध्ये काही मंडळी सगळेजण कचऱ्याच्या जागेच्या बाबतीत उद्या बसून काय निर्णय करायचा तो घेऊ. मी गाड्या दिल्या, त्या गाड्या बंद आहेत का? कचऱ्याच्या गाड्या दिल्या तुम्हाला माहिती फक्त ते होत नाही ना, जागा तो पाहिजे जायचं. रविवारचा येत नाही ना. तुम्ही उद्या वडगावला या ना, कसं असतं दाखवते या. ठीक आहे, फॉलो घेऊ. आता प्रशासकीय काळ आहे, प्रशासक असल्यामुळं ग्रामसेवकाला कामापेक्षा नोंदीवरती जास्त जबाबदारी वाढली.
कामापेक्षा नोंदींची जबाबदारी मोठी वाढली आहे. कारण नोंदीशिवाय ग्रामपंचायत चालू शकत नाही, नोंदीशिवाय त्याचंही भागू शकत नाही. त्यामुळे हे सगळं आता आमच्याही लक्षात आहे. बघूया ज्यावेळेस चौकशा लावायच्या त्यावेळेस लावू. ठीक आहे, आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वजणांनी या राजमुद्रा कॉलनीच्या परिसरामध्ये एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. इथल्या नागरिकांच्या सुविधेकरता आपण आम्हाला देखील बोलवलं. माझे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सर्व माझे सहकारी या कॉलनी आणि या भागातल्या विकास कामांना पुढे कमी पडणार नाही हा तुम्हाला विश्वास देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वराळे गावातील भूमिपूजन व लोकार्पण समारंभासाठी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहिल्याबद्दल मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांचं वराळे गावाच्या वतीने आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रामुख्याने उपस्थित असलेले सर्वच मान्यवर व या ठिकाणी उपस्थित असलेले राजमुद्रा कॉलनी असतील, आमचे वराळे गावातील गाव तसेच कॉलनी विभागातील सर्व माता भगिनी व नागरिकांचे या ठिकाणी आभार मानतो व कार्यक्रम संपला असं जाहीर. आम्हाला सगळं सपोर्ट करणारा व्यक्ती फक्त आता कल्पेश भाऊ मराठे यांचा आम्हाला फक्त सत्कार घ्यायचा तेवढं राहिलं. त्याच्यानंतर आमचे नवे उभरते देवदास भाऊ मराठे आणि तिसरे आमचे अतुल भाऊ मराठे यांचं फक्त करणं राहिले. तुमच्या माध्यमातून खूप मोठं धन्यवाद तुमचं. आमची राजमुद्रा कॉलनी ही सगळी गेले 4 वर्ष झाले एकदम बोलताना एकदम शांत पडलेली, पण कल्पेश भाऊ मराठे येऊन त्यांनी परत त्यांना जागृत केलं. ते सुकलेल्या झाडाला त्यांनी पाणी टाकलं, परत त्यांनी उगवलं. चला रे दादा हो चला. आजू बघ देत आहे दुसऱ्या फोन मध्ये काढलं होतं ना, ते पण देतो. ते पण बोला ना.